सर आपण पंचरंगी लावण्यांचा कार्यक्रम घेतो, लावण्या आधी का तमाशा आधी? काल तमाशातून लावणी नाही, तमाशातून लावणीचा जन्म नाही, लावणीतून तमाशा निर्माण झालेला आहे. लावणीचं कवन पहिले पाऊफक्कड, पट्टी बापूराव, बालगंधर्व या मोठमोठ्या शाहिरानं केलेलं आहे. आणि त्यातून मग सातारा, सांगली या साईटला या तमाशाला, या लावणीला आश्रय देऊन ही कला वाढवलेली आहे. कोणती लावणी येते तुम्हाला आणि आवडती लावणी कोणती? एककडे मी आता सध्या लोकगीत गातो. लावण्यवती मी घडवलेल्या आहेत की ज्यांना अभिनय येत नव्हता अशा मुलींना मी लावण्यवती म्हणजे लावणी सम्राज्ञी बनवलेला आहे. त्यात शुभांगी सातारकर असो, सुरेखा ताईचेन आहेत, संगीता लाखे होते, सीमा पोटे होती, अशा अनेक कलाकार पुन्हा मुंबईच्या या ठिकाणी होत्या आणि सगळ्यांना त्या ठिकाणी या कला अवगत दिलेला आहे. आत्ताच्या ज्या महिला लावण्या सादर करतात काही तमाशात म्हणा, ऑर्केस्ट्रामध्ये, ते खरंच लावण्यांचं स्वरूप आहे का जुन्या? नाही, जी लावणी लोकांना जी खरी आवडत होती ती लावणी आजची नाही. हा एक भडकपणा आलाय. तुम्ही आता मोठमोठ्या डान्सर तुम्ही म्हणता, त्या डान्सरचे नाच पाहिले का कसे चालले? बापरे. आता हे गौतम पाटील घ्या, काय त्याचा संबंध आहे का कलेशी असं पण म्हटलं जातं. अदाकारीचं काही त्याला काही आहे का शिक्षण, काही आहे का? हे फक्त ती या तरुण मुलाच्या भपक्यावर त्या ठिकाणी चालू आहे. आणि अदाकारीसाठी आमच्या रंजनाताई तुम्ही घ्या, आज तमाशा सृष्टीत तिला जोड नाही अभिनयाला, पण अभिनय तिला दाखवता येत नाही वगनाट्य नसल्यामुळं. म्हणजे लावणीचं स्वरूप फार बदललेलं आहे. हो, लावणी जे लिहिणारे जे लेखक आहे किंवा कवी आहे, गायक आहे, हे लावणी लिहिताना डबल मिनिंग मध्ये लिहितात. तोतापुरी आंबा असं, परत कारभारी दमानं, अशा काही लावण्या सध्या येत चाललेल्या आहे. काय सांगू शकता? ह्या लावण्या खरंच लावण्या वाटतात का? या आता तोतापुरी आंबा, कारभारी दमानं, कारभारी दमानाचा बाज जुना आहे, जुन्या पिक्चर मधलं ती गाणं आहे. पण आता ही तोतापुरी आंबा म्हणा किंवा आता थेंबा थेंबानं राया भिजते अंग, हे सेक्सी लावण्या या ठिकाणी आल्यामुळं हे पोरं बिघडलेत आणि त्यांना आमचं जी कला द्यायची चांगली ती त्यांना आवडत नाही. पण त्यांना फिगरच्याच मुली पाहिजे, त्यांना तरुण मुली पाहिजे, ह्या ज्या अपेक्षा मुलांमध्ये आल्या त्या लावणीमुळे. जुन्या काळामध्ये तमाशा ही पद्धत नव्हती. लावणी ही राजदरबारामध्ये होत होती आणि मग ही लावणी प्रेक्षकापर्यंत नेण्यासाठी याचं रूपांतर तमाशात करण्यात आलं. त्या 4-2 सोंगाडी जमवायचे, गणगवळण गायची, हे करायचं ते करायचं, असं लेखकांनी त्याची रचना केली का तमाशा असा असावा. आणि मग तो जुना राजेशाही पद्धतीने राजा, प्रधान, पोलीस असा तमाशा चालू असायचा. परंतु या तमाशात आमूलाग्र बदल झाला तो गणपती माने चिंचणीकर या लेखकामुळे. तमाशा बदलला. तमाशा कसा असावा, त्या तमाशाचे राहणीमान कसं असावं, रावठ्या कशा असाव्यात, मालक कुठं असावा, मॅनेजर किती असावेत, ही रचना सगळी गणपती माने यांनी केलेली आहे. त्या लावणीत आम्ही पिक्चर मध्ये पाहतो का असे 4-5 मोठमोठे हाताला काय ते फुलांचे हार, गजरे घालून, ती लावणीचा प्रकार काय? प्रकार वेगळा आहे. तो हा तमाशा आणि लावणीचा प्रकार नाही. तो कला केंद्रातील किंवा जुने जलसे किंवा आपल्या हिंदी सिनेमामध्ये ते अमिताभ बच्चन रेखाचं गाणं ऐकायला जातात, आमच्यात कांची एंट्री होती, या अशा पद्धतीचे ते गाणे असायचे. ती गजरे फिजरे, मग ते मोठमोठे रईस लोकांचं काम होतं. ही गोरगरिबाला ते पाहायला मिळत नव्हतं. ते वेगळं आणि हे वेगळं. ही तमाशा हा गोरगरिबांसाठी, थकलेल्या भागलेल्या शेतकरी जीवासाठी हा तमाशा उभा झालेला आहे. लावणी जो प्रकार तुम्ही म्हणता, लावणी तमाशा हा एकच प्रकार झाला आज. जुन्या काळामध्ये याची 2 रचना होती. एक